लाडकी बहीण योजनेतून 92 लाख नावं वगळली. पात्रता निकषामुळे लाभार्थी संख्येत मोठी घट. लाडक्या बहिणी सरकारला जड झाल्या का? विरोधकांचा सवाल. राष्ट्रवादी राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवर प्रश्नचिन्ह. राष्ट्रवादीचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांची सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल यांना नोटीस. निवडणूक प्रक्रिया संविधानाच्या विरोधात असल्याचा दावा. देशात हिंदुत्वाच्या नावाखाली लुटीचा कार्यक्रम सुरू. सत्ताधाऱ्यांना आता जागा दाखवण्याची वेळ आली आहे. राम मंदिर दान चोरी प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल. उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का बसणार. ऑपरेशन टायगर 3 वर थांबणार नाही. ऑपरेशन सुरूच राहणार. उदय सामंत यांचा मोठा दावा. मुंबईच्या उपमहापौरांना हवा सरकारी बंगला. संजय घाडी यांचं आयुक्तांना पत्र. वाहतूक व्यवस्थेवर घाडींना भरोसा नाही का? विरोधकांचा सवाल. शाईफेक प्रकरणातून आमदार राजेश बकाने निर्दोष. 2016 मधील बँक मॅनेजरवरील शाईफेक प्रकरणामध्ये निर्णय. बकानेंसह 10 जणांची निर्दोष सुटका. आणि एसएल समूहाचे चेअरमन डॉक्टर सुभाष चंद्रा यांना पितृशोक. नंदकिशोर गोयंका यांनी 96व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. बुधवारी हिसारमध्ये होणार अंत्यसंस्कार.